दिल्लीमध्ये 5 फेब्रुवारीला मतदान पार पडलं होतं, तर 94.6 लाख मतदारांनी राजधानी दिल्लीचा निर्णय ईव्हीएम मध्ये कैद केला। दिल्लीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचीच अर्थातच आपची सत्ता आहे। पण मतदान पार पडल्यानंतर बहुतेक एक्झिट पोल्सने राजधानी दिल्लीमध्ये भाजपचं सरकार येणार असाच अंदाज व्यक्त केला। त्यामुळे शनिवारी निकाल आल्यानंतर एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरणार का याकडेच संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप थेट दिल्लीतून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। प्रमोद, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, एक्झिट पोल सांगतो भाजपची सरकार येणार, मात्र काही एक्झिट पोल आप आणि भाजपमध्ये काटेकी टक्करही दाखवताय। त्यामुळे सलग तिसऱ्यांदा आम आदमी पक्ष हॅट्रिक करणार का, काय वाटतंय? आज सेजल अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणालात तसं साधारणतः 14 एक्झिट पोलचा अंदाज आतापर्यंत आलेला आहे। त्यापैकी 12 एक्झिट पोलनी भारतीय जनता पार्टीचे सरकार राजधानी नवी दिल्लीमध्ये येऊ शकतं अशा पद्धतीचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला। पण 2 एक्झिट पोलनं आम आदमी पक्षाचं सरकार येऊ शकतं हा देखील अंदाज आहे तो व्यक्त केलेला आहे। पुढचा फक्त अर्धा तास बाकी आहे मतमोजणीला सुरुवात होण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त केला गेला आहे। मी सध्या नवी दिल्ली विधानसभा मतदार केंद्रातील एका मतमोजणी केंद्रावरती आहे। या मतमोजणी केंद्रावरती आपण जर बघितलं तर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवला गेलेला आहे। पोलिंग एजंट असतील किंवा पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते असतील या सगळ्यांना या गेटमध्ये एंट्री दिली जात आहे आणि तपास जो आहे तो त्यांचा केल्यानंतरच आतमध्ये सोडलं जात आहे। पोलिसांकडून बंदोबस्त किंवा निवडणूक आयोगांकडून हा बंदोबस्त जो आहे तो केला गेलेला आहे। हे विधानसभा मतदारसंघ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि चुरशीचा आहे। सेजल, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातनं आतापर्यंतचे भारतीय जनता पार्टीचे एक मुख्यमंत्री असतील किंवा काँग्रेसचे मुख्यमंत्री याच विधानसभा मतदारसंघातनं आलेले होते। आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा हा मतदारसंघ आहे। नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधनं अरविंद केजरीवाल मागच्या 2 वेळेपासून निवडून येत आहेत। त्यामुळे यावेळी नवी दिल्लीची जनता अरविंद केजरीवाल यांच्या पारड्यामध्ये मत टाकते का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। या ठिकाणी तिरंगी मतदान लढत जी आहे ती होत आहे। काँग्रेसकडनं माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित हे उमेदवार आहेत, तर भारतीय जनता पार्टीकडनं माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव प्रवेश वर्मा हे निवडणुकीच्या मतदानासाठी उभा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत जी आहे ती होत आहे। प्रामुख्याने जर सांगायचं झालं सेजल तर आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या 2 पक्षामध्ये काटेकी टक्कर होताना बघायला मिळते। भारतीय जनता पार्टीला साधारणतः 45 पेक्षा जास्त जागा जिंकता येतील असा अंदाज अनेक एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे। त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज नेमकं कसे खरे ठरतात हे पुढच्या अर्धा तासानंतर देशातील जनतेला समजायला सुरुवात होणार आहे। निश्चितच एकंदरीत प्रमोद, आता खरं तर आम आदमी पक्षाची जी रेवडी योजना आहे ती भाजपवर भारी पडणार का हे बघणंही महत्त्वाचं असेल, की भाजपने ज्या नवीन योजना जो प्रचार केला तो आपवरती भारी पडणार हेही पाहावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। या संदर्भातल्या अधिकच्या अपडेटही पुढे घेत राहू। दिल्ली नेमकी कुणाची या संदर्भात खरं तर आज निकाल समोर येणार आहे। सकाळी 8 वाजेपासूनच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आप सत्ता कायम राखणार की भाजप बाजी मारणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दिल्ली देशाचं केंद्रस्थान, सर्व ज्या काही मोठ्या घडामोडी असतात त्या दिल्लीमधून घडत असतात, कारण दिल्ली जी आहे ती संपूर्ण देशाची एक मोठ बांधण्यामध्ये महत्त्वाचा जो या ठिकाणी महत्त्वाची दिल्ली मानली जाते, केंद्रस्थान देशाचं मानलं जातं आणि दिल्लीच्या निकालाकडे आता संपूर्ण लक्ष लागलेलं आहे, संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत संपूर्ण देशामध्ये देखील जास्त मोठ्या प्रमाणात भाजपची सत्ता असली तरी सुद्धा दिल्ली काबीज करण्यात भाजपला यश येताना काही दिसलेलं नाही आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी आप सत्ता राखणार की भाजप सत्तेत येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।